पाठवले होते. म्हणून आज चेतनाला रिक्षाने घरी जावे लागणार होते. ती स्वतःपेक्षा जास्त घरी असलेल्या आपल्या 6 वर्षाची मुलगी सारा आणि तिच्या सासूबाईंची काळजी वाटत होती. साराला विजांच्या आवाजांची प्रचंड भीती वाटते. आई आठवणीने सर्व खिडक्या दरवाजे बंद करतील तर बरं. याच विचारात ती रिक्षा स्टँडपर्यंत कधी येऊन पोहोचली हे तिलाही कळले नाही. आजूबाजूला एकही रिक्षा दिसत नव्हती. रस्ता पूर्णपणे ओस पडलेला होता. चेतनाने आपल्या हातातील घड्याळाकडे पाहिले तर 7:30 वाजले होते. म्हणून तिला तेवढे काही वाटले नाही. येईलच एखादी रिक्षा म्हणून ती वाट पाहत होती. वेळ तशी काही जास्त नव्हती झालेली, पण पावसाच्या वातावरणामुळे रस्ता जरा सामसूम झाला होता. तेवढ्याच समोरून एक रिक्षा येताना दिसली. चेतनाला जरा हायसे वाटले. तिने हात दिला, पण ती रिक्षा